आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्केजी आहे. मस्केजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे. आपण पाहतो की खरं तर आज जाहीरनामा आपण प्रसिद्ध केलेला आहे, त्याबाबत काय सांगाल? बघा, आज नवी मुंबईतील नागरिकांकरता एक जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केलेला आहोत. या नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवल्यानंतर ही नवी मुंबई महानगरपालिका लोकाभिमुख महानगरपालिका कशी करणार, नवी मुंबईचा विकास कसा करणार, काही ठराविक विभागापरता किंवा काही ठराविक रस्त्यांकरता ही नवी मुंबई नसून नवी मुंबई MIDCमधील झोपडपट्टीकरता पण आहे, ग्रामीण ठिकाणी जी काही मूळ गावं आहेत त्यांच्या विकासासुद्धा आहे. अशा पद्धतीने सुजलाम सुफलाम बनवण्याच्या दृष्टीने सर्वांगाने नवी मुंबई विकसित करण्याच्या दृष्टीने आम्ही हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. खरं तर या जाहीरनाम्यामध्ये आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये नवं सरकार असा उल्लेख आहे. म्हणजे काय समजायचं, सरकार बदलणार नवी मुंबईचं? हे बघा, नक्कीच की नवी मुंबई माझ्या बापाच्या मालकीची आहे अशा पद्धतीने जे चालवली जाते ती नवी मुंबई लोकांच्या मालकीची आहे, लोकाभिमुख आहे. अशा पद्धतीचं नवं सरकार आणण्याकरता आम्ही या ठिकाणी निवडणुकीला उभे आहोत. खरं युती तुटण्यामागचं एक मुख्य कारण आपण सांगितलेलं आहे, त्याबाबत प्रेक्षकांना काय सांगाल? हे बघा, नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी नाही आहे, BJP नाही आहे, तर NGP आहे. ही लढाई शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध NGP नाईक जनता पार्टी अशी ही लढाई आहे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते खासदार नरेश मस्के यांचं असं म्हणणं आहे की ही लढाई जी आहे ती नाईक परिवाराविरोधात ही आमची लढाई आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजनेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.